गाईज वॉटरला पाणी पिऊन झालेलं आहे. आता फ्रेश होऊन आपल्याला जायचं आहे लग्नात, पण त्याच्या आधी संध्याकाळी आम्ही पुन्हा मुंबईला निघणार आहोत. सो काहीतरी घेऊन जायचं आहे मुंबईला. काहीतरी मीन्स सीताफळ आहेत थोडी, पेरू आणि लिंब, लेमन्स, राईट. सो मी तुम्हाला दाखवतो आमची दुसरी विहीर. आणि नाव वी आर ऑल्सो प्लॅनिंग टू प्लांट मँगोज ट्रीज ऑल्सो. खड्डे खणून ठेवलेत, पण लावायचे होते. माय फादर वॉज एक्सपेक्टेड की आय विल बी देअर येस्टरडे. काल येणार होतो मी, पण काल गुजरातमध्ये पावसामध्ये अडकून राहिल्यामुळे लिहिताना आलं, दिवस लेट झाला मी. सो ती आंब्याची झाडं तर पोस्टपोन केली, कारण की मला संध्याकाळी पुन्हा मुंबईला जायचं आहे. सो लेट मी शो यू अवर फळबागा. सो हे सीताफळ आहेत आणि हे लिंबांचं झाड आहे बघा. 10 रुपयाला मुंबईला लिंब भेटतात. इथे सगळे खाली गळून पडलेत, कुत्रं पण तोडणार आहोत इकडे. फुकट म्हटलं तरी घेणार नाहीत कोण. बघा किती लिंब आहेत. तर ही आपल्याला जेवढी पॉसिबल होतील तेवढी गोळा करायची, घेऊन जायचीत. एवढी लिंब तर आपण स्वतः काय खाणार नाहीत. दिवसातून 10 वेळा जरी लिंबू सरबत करून प्यायलो तरी संपणार नाही. सो विल गिव्ह इट टू फ्यू ऑफ आवर रिलेटिव्स अँड फ्रेंड्स अँड नेबर्स. लेट मी शो यू अवर अनदर विहीर. ही विहीर बघा, आमची ही जुनी विहीर आहे. पाणी भरपूर खाली गेलं. ह्यावेळी पाऊस सगळीकडे पडतो, पण अजून आपल्याकडे पाऊस चालू नाही झाला. सो ही आंब्यांसाठी, झाडांसाठी खड्डे खदून ठेवलेले आहेत, पण अजून लावायची बाकी आहेत. सो बघूया, आता जसा वेळ भेटेल तसं लावता येतील. काही आंब्यांची झाडं लावलेली आहेत आम्ही ऑलरेडी. मग हे आपण वावरामध्ये पुढे वाटाणाच लावलेलं आहे. सो हे आहे सीताफळीचं झाड, जांभूळ, थोडंफार चिक्कूची झाडं लावलेली आहेत. सो हां, असं आहे हे ओव्हरऑल. सो अशा प्रकारे हे आमचं पूर्ण शेती आहे. वडीलच बघतात सगळे एकत्र. काय त्यांचं वय झालं त्यामुळे त्यांना एवढं जास्त ॲग्रेसिव्हली जमत नाही. जसं होतं आहे तसं मजूर वगैरे लावून करून घेतात ते. सो लहानपणी ह्या मोठ्या झाडाला आम्ही पिंपरण असं म्हणतो. पिंपरण बोलतात गावाला, पिंपरण. लाईक वड किंवा पिंपळ असे असं त्या जातीतलं, त्या प्रकारातलं झाड आहे. काही याला पाण्याची गरज लागत नाही, काय नाही, आपोआपच उगत राहतं. ते मोठं होत जातं. आम्ही इनफॅक्ट तोडले ते, कारण की जर शेतामध्ये फांदे आला तर मग ते पिकाला व्यवस्थित नसतं. आम्ही लहानपणी याच्यावरती खेळायचो, सूर, पारंब्या वगैरे म्हणून असे बरेच खेळ. हां, त्या लहानपणी खेळायचो. आता कोण गावामध्ये राहत नाहीत. मुलं सगळे मुंबई पुण्याला कामधंद्यासाठी गेलेले आहेत आपल्यासारखेच. सो हे आमचं असं शेत आहे. प्लीज काइंडली फॉरगिव्ह मी. मी पहिल्यांदाच असे प्रकारचे व्हिडिओ काढतो आहे. नॉट प्रोफेशनल बेसिकली, पण एक विरंगुळा म्हणून म्हटलं चला, आज वाटाण्याला पाणी द्यायचं होतं, म्हटलं जरा व्हिडिओ पण काढूया. चला बाय.